पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। पाटण तहसील समोर आमरण उपोषण, तरन्नुम चाऊस यांची प्रकृती खालावली। पाटण तहसील कार्यालयासमोर तरन्नुम चाऊस यांचे आमरण उपोषण सुरू असून निवडणूक खर्चातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। उपोषणाचा कालावधी वाढत असताना चाऊस यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकाने उपोषणस्थळी भेट देत त्यांची तपासणी केली। डॉक्टरांनी तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला असला तरी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका तरन्नुम चाऊस यांनी घेतली आहे। यावेळी त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत महसूल विभागातील एकही वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी फिरकलेला नाही। माझा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला। संबंधित प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे। तरन्नुम चाऊस यांच्या प्रकृतीची खालावत चाललेली स्थिती आणि प्रशासनाची कथित उदासीनता यामुळे पाटण तालुक्यातील वातावरण तापले आहे। आता प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। सर, मी 8 जून पासून आमरण उपोषणासाठी बसलेली आहे। 2024-25 साली आपले लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे आणि त्यामध्ये अव्वाच्या सव्वा बिलं काढण्यात आलेली आहेत निवडणुकी संदर्भातली। यामध्ये जे कोणी दोषी आहेत, जसे की वास्तव ठेकेदार आणि जे कोणी अधिकारी यांचे जे संगमत झालेलं आहे आणि त्यानुसार ही अव्वाच्या सव्वा बिलं काढलेली आहेत। तर माझं एकच म्हणणं आहे की या सगळ्यांची खात्याने चौकशी व्हावी आणि जे कोणी याच्यातले दोषी आहेत तर त्यांच्याकडून आपला जो जनतेचा पैसा लुटला गेलेला आहे तो परत शासन दरबारी जमा व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे। आजचा माझा 3रा दिवस असूनही अजूनही कोणतेही शासकीय अधिकारी मला भेटण्यासाठी इथे आलेले नाहीयेत आणि माझी कालपासून तब्येत खालवलेली आहे। मला चक्कर येते, उलटी आल्यासारखं होते, तरी सुद्धा अजून कोणीही दखल घेतलेली नाहीये। सर, तुमची इथून पुढे आंदोलनाची दिशा काय नाही, जोपर्यंत ती लोक काही प्रॉपर ऍक्शन घेत नाहीत तोपर्यंत माझं आमरण उपोषण हे चालूच असणार आहे। सर, तुमचं नाव? तरन्नुम अब्दुल रजाक चाऊस।